चालतं का? त्याचे लोकांचे पैसे दादा कुठून भरणार बरं तुम्हीच सांगा. उधारी पोटले ट्रॅक्टर आहे ना दादा. लोकांना पेवतो नाही का? लोकांना पोट नाही आहे दादा मंडीमध्ये बसा तिथं आहे ना. कावड यात्राने गुराजी गरीबाचं तुम्ही माला घेऊन चालले. देवाला तुम्ही सहकार्य करा. नाही देवाला सहकार्य करायला मुख्यमंत्री आमच्या भाईकडूनच मुख्यमंत्री आहे. आम्हाला नाही दुसरं भैया आम्हाला खऱ्या माणसाला तुम्ही कोशिश करता. एकदम 10-12 दिवसापासून दुकानं बंद आहे. खायला काही नाही. दुकानं लावल्यात आजच. टाइम तर द्यायचा ना 5 मिनिटाचा. आम्ही राहतो तुम्ही महानगरपालिकाला मान्य करतो आम्ही. पण निवांत 5 मिनिटाचा टाइम द्यायचा ना उतरायचा. गरीबाच्या पाट्या उतरून फेकुराला रानवून पळायच्या. अतिक्रम करा ना तुम्ही. ज्याला आले इलिगल बिल्डिंग बांधल्या त्यांच्या अतिक्रम करा ना. सगळ्याच मालावरती 2 पैसे कमवून खातात. ज्या माला उतरून फेकुरायला का तुम्ही अरे वा 3-4 मारलेल्या लेकरं तोंडातला काय करतात? वाटून खातात तिथं का तुमच्या लेकरं जल्दी करो. ये गाड़ी किसकी फोन है ना? गाड़ी काढून कधी 680 रुपयाची गाडी कोणाची आलो आणून दिला. अच्छा 2 लाख करून घ्या फॉर्म बॅगवरच्या. जी साहब गाड़ी हटाओ सामने वाला. आगे मत बोलो. गाड़ी हटाओ यहाँ से. आपकी पार्किंग कहाँ है? वहाँ गाड़ी लगाओ. गाड़ी बाहर रोड पे मिले गाड़ी रस्ता हो जाएगा. सर्व दुकानदार नागरिकांना सूचना करण्यात आहे की ज्यांच्या दुकानासमोर गाड्या लागलेल्या आहे 2 व्हीलर 4 व्हीलर त्या गाड्या काढून घ्या. अन्यथा दुकानदारावरची कारवाई तसेच गाडी जप्तीची कारवाई होईल याची सर्व दुकानदारांनी दक्षता घ्यावी. ये छोटा हाथी किसका है? एटीएम के पास. छोटा हाथी एटीएम के पास किसका है? वो निकाल वहां से. निकाल निकाल. ये खंबे के पास किसके गाड़ी है? ये राइट चॉइस. राइट चॉइस. आपके सामने जो 2 व्हीलर है हटाओ. शहागंजमधील सर्व दुकानदार किरकोळ विक्रेते ज्या दुकानदारांनी दुकानासमोर गाड्या लावलेल्या आहे त्या सर्व गाड्या काढून घ्या. अन्यथा तुमच्यावरती दंडात्मक कारवाई व गाडीची जप्तीची कारवाई होईल याची सर्व दुकानदारांनी नोंद घ्यावी. सर्व दुकानदारांना सूचनेच्या दुकानासमोर गाड्या लागलेल्या आहे 2 व्हीलर 4 व्हीलर त्या गाड्या जप्त होतील आणि त्या दुकानदारासमोर
ज्या गाड्या मिळतील त्या दुकानदारावरती दंडात्मक कारवाई होईल याची सर्व दुकानदारांनी दक्षता घ्यावी। या रूटला संध्याकाळच्या टायमाला कावड यात्रा आहे। कावड यात्रेमध्ये काही आता आल्यास स्वतः दुकानदार जिम्मेदार राहील याची दक्षता सर्वांनी घ्यावी। एक तर 10-12 दिवसापासून दुकान नाही खरंच मी दादा दुकानात नाही माझे नाहीये पाऊस चालू आहे एवढा माल द्या मग नाही माल द्या पाट्या द्या कॅरेटा द्या माल तर द्या त्याचे लोकांचे पैसे दादा कुठून भरणार बरं तुम्हीच सांगा। उधारीवरती माल आणतात इथे तर जे बसले ते आपल्या बाकीच्या समोरच्याला व्यक्तीला जमा करायला लागतात। आता एवढं तुम्ही 2-3 कॅरेटा मालाचे टाकले कुठून पैसा सांगा तुम्ही काही नवरा बी नाही म्हणून कवा देणार हातामध्ये पहिले झालं पण तुम्ही सवलत दिली तुम्ही आम्हाला सांगितलं पोटले आहे ना दादा लोकांना पेवतो नाही का लोकल कुठं नाही आहे दाना मंडीमध्ये बसा तिथं आहे ना का आता जादा म्हणजे तर जागा धरावं लागेल। आता इकडे बंद झाल्यावर तिकडे जागा धरावं नाही देऊन टाकायवर कच्चा माल द्या कच्चा माल द्या भाऊ भाऊ घेऊन टाका आम्हाला कवर यात्राने घेऊन गरीबाचं तुम्ही माला घेऊन चालले देवाला तुम्ही सहकार्य करा नाही देवाला सहकार्य करायला मुख्यमंत्री आमच्या भाईतूनच मुख्यमंत्री आहे आम्हाला नाही दुसरं तुम्हीच्या जागेवर आम्ही पोट भरतो आम्ही तुम्हालाच सांगणार बोलता येतं म्हणलं लहान लेकराला बोलता येतं ना लहान लेकराला मान्य करतो पण पोट बेकार आहे ना दादा पोट बेकार आहे ना बोलता येतं तर बोलता तर येतं ना छोटा